येणारा प्रत्येक जण सांगतो प्रसन्न वाटतो, कुठून जाऊ नये असं वाटतं, स्वामी आहे तिथे असं जाणवतं वगैरे असे उद्गार काढतात. माझी बहीण होती धाकटी, ती स्वामींची जास्त उपासना करायची. त्या उपासनेचा एक छोटासा फोटो होता, त्या फोटोसमोर बसून ती उपासना करायची. ती जास्त करायची उपासना, तासन तास. तर तिच्या स्वप्नात एक दिवशी स्वामी त्या फोटोतून प्रकट झाले, उंच भव्य दिव्य झाले आणि चालायला लागले. तर तिला उत्सुकता वाटली, कुठे चालले स्वामी आमचं घर सोडून, म्हणून ती त्यांच्या मागून निघाली. स्वामी चालत होते, ती त्यांच्या मागून धावत होती. कारण स्वामींचं चालणं हे इतरांचं धावणं असायचं. ह्या घराच्या समोर मातीच्या भिंतीचं छोटंसं हे घर होतं, कौलारू. सोयी काही नव्हत्या. ह्या घराच्या समोर येऊन उभे राहिले कमरेवर हात घेऊन आणि ह्या घराकडे बोट करून म्हणाले, हे घर इथे मी आहे, इथे तुम्ही राहा. आणि मग अदृश्य झाले. त्याच्यानंतर 4 महिने एका माणसाने हे दाखवलं आम्हाला. एका बाजूला उपासना करायला किंवा लेखन वाचन करायला मिळेल अशा तऱ्हेची जागा हवी होती आम्हाला. बरोबर नेमकी ही मला आहे असं वाटलं आणि मी पसंत केली. बहिणीला दाखवलं तर म्हणे आम्ही दाखवलं घर आहे, स्वामींचंच हे घर आणि जागा वगैरे अशा आहे भावनेने आम्ही इथे येऊन राहिलो. 5 वर्ष तो मालक भाडं न्यायला यायचा आमच्याकडे आणि आमच्यातच राहायचा 8-15 दिवस. संध्याकाळच्या वेळी आम्ही उपासना, रामरक्षा, मारुती स्तोत्र, गोंधळेकरांची प्रवचनं, स्वामींची उपासना वगैरे करायचो. ती त्याला खूप आवडली. आणि नंतर मग तो आजारी पडला. मुंबईला भांडूपला राहायचा तो. आजारी पडला आणि त्या आजारात गेला तो. पण जाताना बायकोला त्याने सांगितलं, तुला ते हलवणचं ठिकाण सांभाळायला जमणार नाही, ते शिक्षक राहतात धामापूरकर, त्यांना ते दे तू, कारण ते उपासना करणार आहेत, उत्सव करतात, हे करतात, तर ठीक होऊन जाईल. कारण तो माणूस गुरुचरित्राची पारायण करायचा, दर गुरुवारी दत्त महाराजांची आरती करायचा, भविष्य वगैरे सिद्धी प्राप्त होते त्याला. आणि मग त्याने ते विकलं आम्हाला 1 लाखाला. आता ही 5 गुंठे जागा आहे, ती 75 लाख किंमत आहे, 15 लाख गुंठा आहे. पण नंतर मग हळूहळू आम्ही हे घर बांधलो. एक देवखुली गेली आम्ही हे करून, म्हणजे आमच्या उपासनेसाठी. पण आता लोक यायला लागले, त्याला मठ म्हणायला लागले, म्हणून मठ म्हणून हा प्रसिद्ध झाला. इथे पूजाच्या बाकी काय आम्ही गारणी घाल हे कर वगैरे असलं काय प्रकार नसतं. पण इथे येणारा प्रत्येक जण सांगतो प्रसन्न वाटतो, कुठून जाऊ नये असं वाटतं, स्वामी आहे तिथे असं जाणवतं वगैरे असे उद्गार काढतात.